जय शिवराय. व्हिडिओ तर आपण सगळेजण पाहतच आहात. या व्हिडिओमध्ये एक सुंदर असं लेकरू आहे बघा. म्हणजे सुंदरता फक्त श्रीमंताच्याच घरी असते असं काही नाही. गरिबाच्या घरी सुद्धा या ठिकाणी सुंदर लेकरं असतात आणि तेच या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत आहात. म्हणजे या व्हिडिओमधलं लेकरू सुंदर नाहीये, तर त्या लेकराला घेणारी जी स्त्री आहे, जी आमची ताई आहे, ती ताई त्यांच्यापेक्षा या ठिकाणी सुंदर आहे. कारण गरिबाचं लेकरू उचलून त्याचं कौतुक करायला सुद्धा या ठिकाणी आपलं अंतःकरण सुंदर असायला लागतं. नुसतं चेहऱ्याने सुंदर असून चालत नाही. आपलं अंतःकरण सुद्धा या ठिकाणी तेवढं सुंदर असायला पाहिजे. एका गरीबाच्या लेकराला उचलून सुद्धा या ठिकाणी त्याचे गाल धरणं, त्याचं कौतुक करणं, याला खूप मोठं मन लागतं, खूप सुंदर मन लागतं, खूप स्वच्छ मन लागतं. आणि नॉर्मली आपण तेच करत नाही. आपल्याला आपण तारीफ करतो, आपण म्हणजे लहान लेकरं असतात त्यांच्या गुणांचं कौतुक करतो, त्यांच्या सौंदर्याचं कौतुक करतो, पण ती लेकरं मात्र मोठ्या घरची असली पाहिजेत. गरिबांच्या लेकरांचं कौतुक आपण सहसा करत नाहीत. परंतु हा व्हिडिओ आपल्याला खूप मोलाचा एक संदेश देऊन जातं, की जर एखादं लेकरू जर सुंदर असेल, दिसायला छान असेल, तर ते भलेही गरिबाचं असू द्यात ना, त्याचं कौतुक करायला काय हरकत आहे. खरंच या व्हिडिओमध्ये जी ताई दिसते, जिने त्या बाळाला उचललंय, त्या ताईचं खरंच मनापासून कौतुक. एवढा स्वतःचं मन मोठं करून त्या गरिबाच्या लेकराला उचललं. आणि त्या ज्या ताईचं हे लेकरू आहेत, त्या ताईच्या चेहऱ्यावरचं सुद्धा तुम्हाला हसू हसू खूप काही सांगून जातं. कारण कसं आहे, त्यांना वाटतं ना बाबा, की आम्हाला कोणीतरी, माझ्या लेकराला कोणीतरी अप्रिशिएट करते, माझ्या लेकराचं कोणीतरी कौतुक करतंय आणि आपल्यापेक्षा कोणीतरी मोठा आहे आणि ते आपल्या लेकराचं कौतुक करतायत. याच गोष्टीचं समाधान त्या ताईच्या चेहऱ्यावरती आपल्याला दिसते. तूर्तसा थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.